तुम्हाला एखादी इच्छा मॅनिफेस्ट करायची आहे का? कितीतरी दिवसांपासून तुम्ही कुठल्या तरी गोष्ट ठरवताय पण ती होत नाहीये. ती कशी मॅनिफेस्ट करायची समजत नाहीये का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. दिवसातनं फक्त 2 मिनिटं काढल्याने तुमच्या इच्छा ज्या सदिच्छा आहेत, ज्या इतरांच्या आणि तुमच्या हिताकरता आहेत, अशी कोणतीही चांगली इच्छा तुम्ही जरूर मॅनिफेस्ट करू शकता. दिवसातनं फक्त 2 मिनिटं स्वतःसाठी काढली तर हे शक्य आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की असं कोणतं फ्रेमवर्क आहे किंवा अशी कोणती एक माइंडसेटची गोष्ट आहे जी तुम्ही रोज 2 मिनिटं फक्त सराव केली तर तुमच्या चांगल्या इच्छा मॅनिफेस्ट करायला मदत नक्की होते. मागच्या व्हिडिओमध्ये मी अशी 2 टेक्निक तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर तुम्ही तो व्हिडिओ पहा. आणि आजचा हा व्हिडिओ आहे जो तुम्हाला मॅनिफेस्टेशनचं एक फ्रेमवर्क विषयी मी नक्की सांगेन की जे तुम्हाला इन्स्टंट मॅनिफेस्टेशन साठी तुमचे संकल्प असतील, इच्छा असतील, काही गोल्स असतील ते मॅनिफेस्ट करायला नक्की मदत करू शकेल. तर वळूया आजच्या टेक्निककडे, ते म्हणजे विचार, भावना, विश्वास आणि कृतीचं फ्रेमवर्क. तर हे फ्रेमवर्क काय आहे? आपण आधी बघितलेलं आहे की आपल्या विचारात प्रचंड शक्ती असते आणि आपले विचारच कुठल्या ना कुठल्या प्रकाराने मॅनिफेस्टेशन मध्ये त्यांचं म्हणजे प्रकटीकरण त्यांचं होत असतं. तर ते कसं होत असतं? तर सगळं ऊर्जा स्वरूप असल्याने आपले विचार, भावना अतिशय महत्वाच्या या प्रोसेस मध्ये असतात. आपल्या अवचेतन मनाला विचार, विश्वास, भावना, कृती हेच भाषा हीच कळते. त्यामुळे कुठल्याही गोष्टी जर आपल्याला आपल्या आयुष्यात याव्या असं वाटत असेल, मॅनिफेस्ट व्हावा असं वाटत असेल, तर ह्या 4 गोष्टींवर तुम्ही काम केलं आणि ह्या 4 गोष्टी अलाइनमेंट मध्ये आणल्या तर मॅनिफेस्टेशन अतिशय सुंदरपणे काम करतं. तर कसं करायचं? तर अलाइनमेंट ही पहिली स्टेप आहे. अलाइनमेंट कशी करायची? विचार म्हणजे काय? एखादं उदाहरण घेऊया की मला समजा कुठल्या तरी नात्यामध्ये त्रास होत आहे किंवा कटुता आलेली आहे, सतत वाद होत आहेत, भांडण होत आहेत किंवा एक सूक्ष्म प्रकारचा ताण जाणवतोय कुठल्याही नातेसंबंधातल्या बदलेल. जर मला ते चांगलं त्याच्यातनं काहीतरी निष्पन्न व्हावं हे मॅनिफेस्ट करायचं आहे तर पहिली गोष्ट आहे विचार. विचार काय आहे की मला या नातेसंबंधात सुधारणा, हा झाला आपला विचार. त्यामागची भावना काय आहे? तर नात्यामध्ये माणूस प्रेम आणि एक आदर आणि सुरक्षितता शोधत असतो. तर ही भावना अनुभवा की त्या नात्यामध्ये तुम्हाला ती ऑलरेडी मिळालेली आहे. जरी तुम्हाला ते नसेल आता तरी तुम्हाला काय अपेक्षित आहे, कुठली भावना त्या नात्यांमधून, त्या गोष्टीमधून तुम्हाला अपेक्षित आहे, हे थोडंसं अनुभवायचा प्रयत्न करा. ही झाली भावना. तिसरी गोष्ट आहे तुमचा विश्वास. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या नातेसंबंधात सुधारणा होऊ शकते हा विश्वास तुम्हाला वाटणं गरजेचं आहे. किंवा या रिलेशनशिप मध्ये मी हे आनंद घेण्यासाठी सक्षम आहे, पात्र आहे, हा स्वतःबद्दल पण विश्वास हवा. त्यामुळे ह्या गोष्टीत सुधारणा होईल असे जर का तुम्हाला विश्वासाने वाटत असेल, ती श्रद्धा जर तुमच्या मनात असेल तर ही झाली अलाइनमेंटची तिसरी पायरी. आता चौथी पायरी कृतीची आहे, महत्वाची आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला काही गोष्टी घडून याव्या असतील तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही काहीतरी करणं अपेक्षित आहे तुमच्या कृतीतून. म्हणजे तुम्ही फक्त एक छोटी गोष्ट ठरवली की आज मी त्या व्यक्तीला चिडणार नाही तिच्यावरती किंवा माझ्याकडनं अपशब्द बोलले जाणार नाही. तिकडून काही बोलणं झालं किंवा तिथून काही त्या नात्यातून मला काही त्रास झाला तर मी त्याच्यावर रिॲक्ट होणार नाही. ही झाली तुमची कृती. तर विचार, भावना, विश्वास आणि कृती हे अलाइनमेंट तुम्ही आधी स्वतःच चेक करा. ही पहिली स्टेप झाली. ही चेक करायची कशी? तर रोज 2 मिनिटं आपल्याला स्वतःला काढायचे आहेत. 2 मिनिटांमध्ये या काय करायचं आहे? तर पहिलं मिनिटभर शांतपणे डोळे मिटून ही अलाइनमेंट अनुभवायची त्या इच्छेबरोबर. प्रती आपल्या ज्या विचार, भावना, विश्वास, कृती आहे याची अलाइनमेंट मध्ये आपण आहोत का? ही चेक करणं ही फर्स्ट स्टेप आहे. हे मिनिटभर तुम्ही करा. हे झालं 1 मिनिट. ते अनुभवात राहा. छान मे तुम्हाला ते व्हिज्युअलाइज होईल की नातेसंबंध किती छान झालेत आपले, किती सुधारले. ते आनंद, प्रेम, त्यातला आदर अनुभवा, त्यातलं हिलिंग अनुभवा. हे 1 मिनिटभर केल्यानंतर त्या नात्याला
तुम्ही एक सुंदर प्रकाश तुमच्या हृदयातनं किंवा ही वैश्विक जी आपली शक्ती आहे या पृथ्वीवरती सूर्यप्रकाश आहे, कुठल्याही डोळ्यासमोर एखादी छान ऊर्जा आणून तुम्ही त्या सिच्युएशनला द्यायची आहे रोज. 2 मिनिटं जर तुम्ही हे रोज केलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडायला दिसतील. आता दुसरं उदाहरण घेऊया की समजा तुम्हाला काहीतरी आरोग्याच्या तक्रारी आहेत. समजा असं धरून चालू माझे प्रचंड पोटात अस्वस्थता आहे किंवा वेदना होत आहेत आणि माझी रोजची कामं होत नाहीये, काहीतरी इन्फेक्शन झालंय, अपचन झालेलं आहे. तर मग आपल्याला जर का खूप दिवस त्याच्यावर आपण काम करतोय, गोळ्या औषधांचा परिणाम होत नाहीये, तर त्याचबरोबर जर आपण हे टेक्निक केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की पोटदुखी हळूहळू बरी होते आहे आणि शरीरात चांगले बदल घडून येतात. मग याच्या मागे विचार, भावना, विश्वास, कृतीचं फ्रेमवर्क मी निर्भर काय करायचं की माझे विचार काय, तर पोटदुखी म्हणजे बरी झालेली आहे हा माझा विचार झाला. भावना काय आहेत, तर मला हलकं वाटतं आहे शरीरात, आता पहिल्यापेक्षा मी जास्त एनर्जेटिक फील करते, ही भावना झाली. बरं वाटलं तुम्ही कसं वाटेल की तुमची भावना असली पाहिजे. मग ती भावनाचा अनुभव घ्या की तुमची कामं तुम्ही परत सुरळीतपणे चालू करत आहात, औषधोपचार कमी झालेले आहेत, रेग्युलर रुटीन मध्ये तुम्ही आलेला आहात, ते इन्फेक्शन कमी झालेलं आहे. ही भावनेचा अनुभव घ्या की तुम्हाला आता रिलॅक्स वाटत आहे, अस्वस्थता, भीती त्या आजाराबद्दलची कमी झाली आहे. आता विश्वास काय, पहिला विश्वास तर मी बरी होईल, हा विश्वास ठामपणे आपल्याला वाटणं गरजेचं आहे. कधी कधी विश्वास म्हणजे आपण म्हणतो की हो मला असं वाटतंय, पण ते कॉन्शियस लेवलचं असतं. सबकॉन्शियस लेवलला तुमच्या त्या आजारपणाबद्दल किंवा त्या अस्वस्थतेबद्दल भीती असू शकते की काय होईल, कसं होईल, साशंकता असू शकते किंवा स्वतःला ब्लेम करणं चालू असतं. ते तुमचं तुम्ही क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. तर हे विश्वास तुमचे आतून येणं अपेक्षित आहे. वरवर फक्त हो माझं असं होईल असं म्हणून सुपरफिशियली या गोष्टी काम करत नाहीत. म्हणूनच मी अलाइनमेंट हा शब्द वापरते. तर विश्वास ही त्याच्यातली तिसरी खूप महत्वाची स्टेप आहे. तर ठाम विश्वास आतमध्ये असू देत की मला बरं वाटेल, माझं पोट बरं होणार आहे, हा विश्वास. मला योग्य ती ट्रीटमेंट मिळणार आहे, मला योग्य ते हिलिंग माझ्या शरीरात चालू आहे आणि त्याचा मी अनुभव घेते आहे. हे झाला तुमचा विश्वास. कृती आपल्याला ऍक्च्युअली व्हिज्युअलाइज करत तो गोल्डन लाईट किंवा सुंदर प्रकाश त्या ठिकाणी 2 मिनिटं बसून फक्त व्हिज्युअलाइज करायचं आहे की कसा तो प्रकाश सुंदरपणे त्या अवयवाला, त्या दुखण्याला हील करत आहे. लांब श्वास सोडून द्यायचा आहे, लांब श्वास 3 घ्यायचे, लांब श्वास सोडून द्यायचे आणि आपल्याला दिवसभर कृतज्ञतेच्या भावनेत राहायचे आहे. तर हे 2 मिनिटं तुम्ही रोज करून बघा, कुठल्याही गोष्टीसाठी करून बघा. तुमच्या नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला असेल, मुलांच्या परीक्षा असतील किंवा एखादी गोष्टीची भीती वाटत असेल, एखाद्या गोष्टीत काहीतरी अडथळे येतात असं वाटत असेल, तर रोज 2 मिनिटं ती गोष्ट घडून येण्यासाठी सातत्याने करत राहा. विचार, भावना, कृती, विश्वास आणि सातत्य हेच मॅनिफेस्टेशनचं खरं प्रभावी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे करून बघा आणि केल्यावर तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.